सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। क्वेश्चन 1 आहे, महात्मा गांधीजींचा जगातील सर्वात उंच पुतळा कोठे आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए गुजरात, ऑप्शन बी लखनौ, ऑप्शन सी पाटण, ऑप्शन डी गोवा। जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। तर याचं उत्तर आहे महात्मा गांधीजींचा जगातील सर्वात उंच पुतळा पाटण येथे आहे। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 2 आहे, कोणत्या देशातील लोक केळाच्या पानावर अन्न खातात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए केरळ, ऑप्शन बी महाराष्ट्र, ऑप्शन सी उत्तर प्रदेश, ऑप्शन डी आसाम। याचं उत्तर आहे केरळ देशातील लोक केळाच्या पानावर अन्न खातात। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 3 आहे, जगातील सर्वात जुना खेळ कोणता आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए क्रिकेट, ऑप्शन बी कुस्ती, ऑप्शन सी फुटबॉल, ऑप्शन डी हॉकी। जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। याचं उत्तर आहे जगातील सर्वात जुना खेळ कुस्ती खेळ आहे। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 4 आहे, भारतात किती उच्च न्यायालय आहेत? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 20, ऑप्शन बी 25, ऑप्शन सी 15, ऑप्शन डी 30। उत्तर आहे भारतात 25 उच्च न्यायालय आहेत। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 5 आहे, भारतात सर्वाधिक डॉक्टर कोणत्या राज्यात आहेत? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए महाराष्ट्र, ऑप्शन बी तमिळनाडू, ऑप्शन सी केरळ, ऑप्शन डी दिल्ली। याचं उत्तर आहे भारतात सर्वाधिक डॉक्टर महाराष्ट्र राज्यात आहेत। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 6 आहे, भारतातील कोणत्या राज्यात 2 जिल्हे आहेत? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए गोवा, ऑप्शन बी पंजाब, ऑप्शन सी सिक्कीम, ऑप्शन डी मणिपूर। उत्तर आहे भारतातील गोवा राज्यात 2 जिल्हे आहेत। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 7 आहे, बहु हे कोणत्या राज्यातील लोकनृत्य आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए आसाम, ऑप्शन बी उत्तर प्रदेश, ऑप्शन सी मेघालय, ऑप्शन डी आंध्र प्रदेश। जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। याचं उत्तर आहे बहु हे आसाम राज्यातील लोकनृत्य आहे। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 8 आहे, नवी दिल्ली पूर्वी भारताची राजधानी कोणती होती? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए अलिहाबाद, ऑप्शन बी कोलकाता, ऑप्शन सी मुंबई, ऑप्शन डी भोपाळ। उत्तर आहे नवी दिल्ली पूर्वी भारताची राजधानी कोलकाता ही होती। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 9 आहे, महात्मा गांधीजींचा चष्म्याचा लिलाव किती रुपयाने झाला होता? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 1,20,00,000, ऑप्शन बी 2,55,00,000, ऑप्शन सी 3,70,00,000, ऑप्शन डी 2,50,00,000। उत्तर आहे महात्मा गांधीजींच्या चष्माचा लिलाव 2,55,00,000 रुपयांना झाला होता। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 10 आहे, 3 नद्याचा संगम कोठे झाला आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए दिल्ली, ऑप्शन बी गुजरात, ऑप्शन सी प्रयागराज, ऑप्शन डी मुंबई। जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। जो उत्तर आहे 3 नद्याचा संगम प्रयागराज येथे झाला आहे। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी। तर क्वेश्चन 11 आहे, अयोध्यामध्ये श्रीरामच्या मूर्तीचे वजन किती आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 100 किलो, ऑप्शन बी 200 किलो, ऑप्शन सी 400 किलो, ऑप्शन डी 500 किलो। जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा।
याचं उत्तर अयोध्यामध्ये श्रीराम मूर्तीचे वजन 200 किलो आहे. याचं उत्तर येणार आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 12 आहे. विश्व कासव दिवस केव्हा साजरा केला जातो? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए 23 मे, ऑप्शन बी 12 जून, ऑप्शन सी 20 जुलै, ऑप्शन डी 25 जुलै. ह्याचं उत्तर आहे विश्व कासव दिवस 23 मे रोजी साजरा केला जातो. याचं उत्तर येणार आहे ऑप्शन ए. क्वेश्चन 13 आहे. लाल पांडा कोणत्या राज्याचा राजकीय प्राणी आहे? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए केरळ, ऑप्शन बी आसाम, ऑप्शन सी सिक्कीम, ऑप्शन डी तमिळनाडू. याचं उत्तर आहे लाल पांडा सिक्कीम राज्याचा राजकीय प्राणी आहे. याचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 14 आहे. चिक्कू फळ खाल्ल्यास कोणता आजार बरा होतो? आपली ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए सर्दी, ऑप्शन बी कॅन्सर, ऑप्शन सी मूळव्याध, ऑप्शन डी हृदयविकार. जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा. तर याचं उत्तर आहे चिक्कू फळ खाल्ल्यास सर्दी आजार बरा होतो. याचं उत्तर येणार आहे ऑप्शन ए. जो की आपला लास्ट जो 15वा जो क्वेश्चन आहे तो आहे सर्वसामान्य माणसाच्या आवडतीचा पाळीव प्राणी कोणता? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए मांजर, ऑप्शन बी कुत्रा, ऑप्शन सी गाय, ऑप्शन डी शेळी. तर याचं उत्तर मला सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या. तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग GKच्या व्हिडिओमध्ये.